घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऐश्वर्याने मीच चोरी केली असं कबूल केलेलं असतं आणि तो व्हिडिओ जानकीने रेकॉर्ड केलेला असतो। तोच व्हिडिओ घेऊन जानकी सयाजीरावांकडे जाते आणि त्यांना ब्लॅकमेल करत म्हणते, आता मी हा व्हिडिओ पोलिसांना दाखवणार आणि तसं करायचं नसेल तर तुमच्या हातातलं ते सोन्याचं कडं मला परत द्या। आणि मग जानकी ते कडं घेऊन जाते। तर ऐश्वर्या मात्र सयाजीरावांना सतत फोन करत असते, कारण ऐश्वर्याला सुद्धा ते कडं पाहिजे असतं। पण जानकीमुळे सयाजीरावांनी तो फोन उचललेला नसतो आणि ज्या वेळेला मग सयाजीराव फोन उचलतो त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते, अहो डॅडा कधीची फोन करते मी तुम्हाला, तुम्ही फोन का नाही उचलत? त्यावेळेला सयाजीराव म्हणतो, कसं उचलणार, ती जानकी आली होती इथं। ऐश्वर्या म्हणते, ती जानकी तिथं कशाला आली होती? त्यावेळेला सयाजीराव म्हणतो, तू जी चोरी केलीस ना त्याची व्हिडिओ क्लिप दाखवायला आली होती मला, ती तर पोलिसांमध्ये जायला निघाली होती। मग ऐश्वर्या खूप घाबरते आणि घाबरत म्हणते, मग गेली का ती पोलीस स्टेशनमध्ये? त्यावेळेला सयाजीराव म्हणतो, नाही, अशी कशी जाईल ती? तुझा बाप अजून जिताय, तुला थोडीच जेलमध्ये जाऊ देणार आहे। कसं तरी तिच्या हातापाया पडलो, तिची समजूत काढली, तेव्हा कुठं तिनं तो व्हिडिओ डिलीट केला। आणि व्हिडिओ डिलीट केला हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या खूप शॉक होते आणि म्हणते, व्हिडिओ डिलीट केला? ऐश्वर्या म्हणते, इतक्या सहज कसं तिने व्हिडिओ डिलीट केला? त्यावेळेला सयाजीराव म्हणतो, सहज कसं, तिने त्याच्या बदल्यात माझ्याकडे काहीतरी मागितलं, मी ते तिला देऊन टाकलं आणि तुझी सुटका केली। ऐश्वर्या म्हणते, काय देऊन टाकलं? सयाजीराव म्हणतो, दुसरं काय मागणार आहे, तू दिलेलं ते सोन्याचं कडं मागितलं। हे ऐकून मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते। ऐश्वर्या भयंकर चिडते। ऐश्वर्या म्हणते, डॅडाव तुम्ही ते कसं दिलं? ते ऋषिकेशचं कडं होतं, तुम्ही ते कसं काय दिलं? त्यावेळेला सयाजीराव म्हणतो, हो देऊन टाकलं, त्यात काय एवढं? त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते, तुम्ही असं कसं केलं? आता खूप मोठा सत्यानाश झाला, ते कडं किती महत्त्वाचं होतं तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळेला सयाजीराव म्हणतो, मला काय माहिती, तुला वाचवायचं म्हणून मी ते दिलं, तुम्ही तर सगळा सत्यानाश करून टाकला, ठेवा फोन म्हणून ऐश्वर्या खूप रागाने फोन कट करते। मग सारंग ऐश्वर्याला म्हणतो, काय झालं ऐश्वर्या? त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते, संपलं, सगळं संपलं सारंग, सगळं मातीत झालं। त्या भिकारड्या जानकीने माझ्या डॅडांना ब्लॅकमेल करून ते कडं घेऊन गेली, आता आपण ते कडं तिच्याकडून हिसकावून घ्यायचं, चला म्हणून दोघे पण जायला निघतात।